असतात. आपण बोलतोय त्यावेळेस सुद्धा एखादा ग्रंथ बाबासाहेबांच्या जीवनावर आज प्रकाशित, आज आता शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले असतील. तर सर्वात प्रथम मी संजीवनी वाघ मॅडमला विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर त्यांचं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. आज बाबासाहेबांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सरांनी मला काल बाबासाहेबांविषयी बोलण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आज मी इथं उभी आहे. सप महाविद्यालय या कार्यक्रमासाठी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे आभार मानते. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रवीण रणसुरे, आज माझ्यासमोर उपस्थित असलेले महाविद्यालयातले सर्व विभाग प्रमुख, सर्व उपप्राचार्य आणि माझ्या प्राध्यापक बंधू भगिनींनो, आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सर्व इथं उपस्थित राहिलात आणि बाबासाहेबांच्या आत्ताच तुम्ही या कार्यक्रमाचे संयोजक जे आहेत त्यांचं व्याख्यान ऐकलं की त्यांनी बाबासाहेबांविषयी आपली जी मतं व्यक्त केली ते ऐकली. पण बाबासाहेब हे जे बाबासाहेबांविषयी बोलायचं म्हटलं तर काय बोलू आणि काय नको असा मुद्दा सर्वांच्या समोर उपस्थित होतो. कारण बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपण सगळ्यांनी अभ्यासलेत, आपण सर्वजण त्यापासून ज्ञात आहात की अर्थकारण, राजकारण, समाजकारण, दलित उद्धाराची चळवळ, आंबेडकरी जलसे असे अनेक विषय हे बाबांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा आपल्या सगळ्यांना परिचय देत असतात. पण आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता. हा पत्रकारितेची एक फार मोठी परंपरा आपल्या महाराष्ट्रात असलेली आपल्या सगळ्यांना दिसून येईल आणि महाराष्ट्रात या पत्रकारितेची एक फार मोठी उज्ज्वल परंपरा निर्माण झालेली दिसते. या परंपरेत लोकमान्य टिळक, आगरकर, शिम परांजपे, न. चिकेळकर यासारखे दिग्गज या भूमीत उतरलेले दिसतात. समाज सुधारणेबरोबरच समाजाच्या निर्मितीकरणाचं व्रत या पत्रकारांनी किंवा या समाजसुधारकांनी स्वीकारलेलं दिसून येतं. सत्य प्रतिपादन आणि सत्यान्वेष ही तत्त्व बाळगून अनेक पत्रकारांनी आपले अनुभव या पत्रकारितेच्या क्षेत्रात वेचलेले दिसून येतात आणि समाजसुधारकांचं हे ब्रीद बाबासाहेबांनी पुढं नेण्याच्या उद्देशानं आपल्याला असं दिसून येईल की पत्रकारिता अंगीकारलेली दिसते. वृत्तपत्र हे एक अमोघ शस्त्र आहे आणि त्याचा जर उपयोग केला तरच आपल्या बहिष्कृत वर्गात जनजागृती निर्माण होऊ शकते आणि इतर घटकांप्रमाणे या बहिष्कृत समाजाला या व्यवस्थेमध्ये आपला समान दर्जा प्रस्थापित होऊ शकतो. या उद्देशानं बाबासाहेबांनी ही पत्रकारिता निर्माण केली. भारतीयांकडे किंवा बाबासाहेब या चळवळीचे प्रमुख झाले. हिंदू धर्माच्या सामाजिक आणि मानसिक गुलामगिरीतून दलितांना मुक्त करण्यासाठी बाबासाहेबांनी या पत्रकारितेचा फार मोठा उपयोग आपल्याला केलेला दिसून येईल. कारण प्रबोधनाकरता वृत्तपत्र हे एकमेव प्रभावी माध्यम आहे याची जाणीव बाबासाहेबांना त्या काळात झालेली दिसून येते आणि यासाठी बाबासाहेब पत्रकारितेकडे वळले. मूकनायक 1920, बहिष्कृत भारत 1927, जनता 1930 आणि प्रबुद्ध भारत
1956 अशा 4 वृत्तपत्रांना त्यांनी जन्म दिला आणि त्यातून त्यांनी आपल्याला असं दिसून येईल की या प्रबुद्ध भारत हे जे वर्तमानपत्र आहे ते जनता या नावाने आधी त्यांनी प्रसिद्ध केलेलं होतं. त्याला नवा जन्म प्रबुद्ध भारत या रूपानं त्यांनी दिला. जनता आणि प्रबुद्ध भारत या 2 वर्तमानपत्राविषयी किंवा त्यांच्याकडे एक दृश्यक्षेप टाकला तर आपल्याला असं प्रामुख्यानं दिसून येईल की या 2 पत्रांचं संपादन बाबासाहेबांनी स्वतः कधीही केलेलं नाही. याचं कारण त्यांनी हे आपल्या सहकार्यांवर सोपवलं होतं आणि त्या वर्तमानपत्रातून त्यांनी आपले भाषणं, लेख आणि आपल्या चळवळींचा इतिहास या 2 वृत्तपत्रांमधून त्यांनी प्रामुख्याने मांडलेला दिसून येतो. पण त्यांच्या मुकनायक आणि बहिष्कृत भारत या 2 वृत्तपत्रांकडे ज्यावेळेला आपण वळतो तेव्हा या दोन्ही वृत्तपत्रांचं संपादन बाबासाहेबांनी स्वतःच केलेलं आपल्याला मुख्यतः दिसून येईल. आणि ज्यावेळेला बाबासाहेब 5 जुलै 1920 रोजी ज्यावेळेला पुढच्या इंग्लंडमधील पुढच्या शिक्षणासाठी जेव्हा बाबासाहेब विद्याभ्यास करण्याकरता इंग्लंडला निघून गेले त्यावेळी बाबासाहेबांच्या 12व्या अंकाचं प्रकाशन त्यावेळी झालेलं आपल्याला दिसून येतं की मुकनायक आणि बहिष्कृत भारत हे दोन्हीही वर्तमानपत्रातल्या त्यांच्या लेखांकडं जेव्हा आपण एक दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा सामान्यातला सामान्य विषय त्या काळातला बाबासाहेबांनी या वृत्तपत्रातून आपल्याला मांडलेला दिसून येतो. त्यांच्या या मुकनायक आणि बहिष्कृत भारतातल्या वर्तमानपत्रातल्या शीर्षकांवरून लेखांवरून तुम्हाला प्रकर्षानं जाणवेल की बाबासाहेबांची जी तळमळ आहे बहिष्कृत समाजाला जागृत करण्याची ती या वर्तमानपत्रातल्या शब्दांमधून तुम्हाला मुख्यतः आढळून येते की ब्राह्मणेतरांचा लपंडाव, म्हाडची परिषद व मालाकारांचा मनमानीपणा, कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद, बहिष्कृत वर्गांची संघटना, सरकार अस्पृश्यता मानते काय किंवा इंग्रज अधिकाऱ्यांची डोळेझाक, आमच्या प्रतिनिधींनी आमचे मीठ तोळले, महाड येथील धर्मसंग्राम आणि वरिष्ठ हिंदूंची जनावरांसारखी वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी यासारखे असंख्य विषय बाबासाहेबांनी आपल्या ह्या पत्रकारितेतून मांडलेले दिसून येतात. ज्यावेळेला या सगळ्या लेखनाकडे आपण पाहतो तर बाबासाहेबांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव दलितांना करून देण्यासाठी बाबासाहेबांनी ही वर्तमानपत्र निर्माण केली. ज्यावेळेला ही वर्तमानपत्र बाबासाहेब निर्माण करत होते त्यावेळेला आपल्याला अशी परिस्थिती दिसून येते की दलित समाजात साक्षरतेचं प्रमाण हे 1009 देखील नव्हतं. तरी पण बाबासाहेबांना असं वाटलेलं आहे की वृत्तपत्र हे एकमेव माध्यम आहे की जे मला माझ्या समाजाला जागृत करू शकतं. आणि म्हणून की 1009 हे साक्षरतेचं प्रमाण असताना देखील बाबासाहेब कुठेही थांबलेले नाहीत. त्यांनी आपली पत्रकारिता सदैव चालू ठेवली. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आज ना उद्या मी काय लिहितोय, काय करतोय याची जाणीव माझ्या समाजाला निश्चित होईल आणि ते हे वर्तमानपत्र वाचायला ते मनाने प्रवृत्त होतील असं बाबासाहेबांना मनापासून वाटलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1009 हे साक्षरतेचं प्रमाण असतानासुद्धा आपल्या वर्तमानपत्राचं लेखन त्यांनी कुठेही थांबवलेलं नाही. आणि हाच बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा एक मोठा विशेष आहे असं मला प्रकर्षानं जाणवतं. एप्रिल 1927 मध्ये
त्यांनी बहिष्कृत भारत हे स्वतःच्या संपादनाखाली सुरू केलं आणि हे वृत्तपत्र जवळजवळ 2 वर्ष चाललेलं आपल्याला दिसून येईल. ह्या वर्तमानपत्रातून बाबासाहेबांनी दलित जनतेचं प्रबोधन आणि संघटन करण्यासाठी मुख्यतः मराठीतून लेखन केलेलं आपल्या सगळ्यांना जाणवेल. याचं खरं कारण म्हणजे की आपले जे विचार आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्या तळागाळातल्या वर्गांपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि दुसरं यातनं आपल्याला बाबासाहेबांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्वाची सुद्धा जाण आणि त्यांचं भाषा सौंदर्यही प्रामुख्यानं या बहिष्कृत भारतातल्या लेखांमधून प्रामुख्यानं जाणवतं. या सगळ्या बाबासाहेबांच्या वृत्तपत्रीय लेखनाकडे एक दृष्टिक्षेप जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की त्यांच्या या चतुरस्र प्रज्ञेचं दर्शन आपल्याला या सगळ्या लेखनातून जाणवतं. केवळ राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीड मतं आणि विचार मांडण्यासाठी त्यांनी पत्रकारिता अंगीकारलेली दिसते. महारांचं वतन नष्ट व्हावं म्हणून त्यांनी विधी मंडळाचा कायदा करण्याचा प्रयत्न केला. तसंच जनमत जागृत करण्यासाठी लेख आणि भाषणे यांचा या वृत्तपत्रातून त्यांनी पाऊस पाडलेला आपल्याला दिसून येतो. गरीब शेतकऱ्यांना खोताच्या जाचातून सोडविण्यासाठी खोती निर्मूलन बिलं ही त्यांनी तयार केली आणि एवढंच नव्हे तर आपल्या या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी 18 प्रगड जातींना एकत्र करून सर्वांना आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न देखील या पत्रकारितेच्या भावनेतून त्यांनी जन्माला घातलेला आपल्याला दिसून येतो. की बाबासाहेब फक्त एका विशिष्ट जातीचं प्रतिनिधित्व करणारे असे आपल्याला कुठेही त्यांच्या लिखाणातून जाणवत नाही, तर समाजातल्या प्रत्येक घटकांनी आपल्याबरोबर यावं, ह्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, ह्यावर त्यांच्या लेखणीचा मुख्य कटाक्ष असलेला आपल्याला दिसून येईल. की बाबासाहेब एक कृतिशील, कृतिप्रवण विचारवंत होते. त्यांच्या वाणीत आणि लेखणीत निर्भयता ही आपल्याला जागोजाग प्रतीत होताना दिसून येते. त्यांच्या लेखनातून विचार सौंदर्य तर आपल्याला जाणवतंच, पण समाज प्रबोधन हा या पत्रकारितेचा जो मुख्य हेतू आहे तो आपल्याला या सगळ्या लिखाणातून जागोजाग जाणवतो. त्यांचा मुळात पिंड हा विचारवंतांचा असल्यामुळे पुढील अनेक पिढ्यांना आपल्या विचार प्रबोधनासाठी बाबासाहेबांच्या या पत्रकारितेचा निश्चितच उपयोग होईल अशी आशा मला वाटते. आणि आजच्या या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी की बाबासाहेबांच्या एक एक पैलूचा जरी खूप बारकाव्यानं स्वतंत्रपणे विचार केला की बाबासाहेब आम्हाला काय देतात, असा जर भारतीयांनी विचार केला तर बाबासाहेब हे प्रत्येकाच्या तनामनात नक्कीच निश्चित स्थान मिळवतील अशी आशा व्यक्त करते. आणि संयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानते. माझी PhD बाबासाहेबांच्या जीवनावर आहे. सोशो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल फिलॉसॉफी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मला पत्रकारितेचा अभ्यास तर खूप मोठ्या प्रमाणात करावा लागला. एक लेक्चर्स पण दिले मी. मॅडमने सांगितलेला सिक्वेन्स खूप महत्त्वाचा आहे. मूकनायक, जो समाज मूक होता, डम, डेफ, ज्याला कुठलेच अधिकार नव्हते, त्या मूक समाजाचा तो नायक झाला. आता हा समाज काय होता? हा मूक समाजाचा नायक त्या बहिष्कृत भारताकडे पाहत होता.
बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत लिहिलं. आणि त्या बहिष्कृत भारताला सर्व जी जनता होती, जनता पाक्षिक सुरू केलं. त्या बहिष्कृत भारतातील जनतेला समतेच्या मार्गावर आणलं. त्यांनी समता पाक्षिक सुरू केलं. आणि ह्या समतेच्या मार्गावर आणून त्यांनी प्रबुद्ध भारताचा पाया रचला. म्हणून ते जे 5 पाक्षिक आहेत बाबांचे, त्यांचा एक सिक्वेन्स आहे: मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता आणि प्रबुद्ध भारत. मॅडमनी, मी ऐकत होतो मॅडम, मी गंगाधर पानतावणेंचं सध्याला माझं वाचन चालू आहे. आय एम रीडिंग मी कालच स्वप्नीलने विषय काढला. म्हटलं स्वप्नील, तू कसा काय तिथपर्यंत पोचला? जे पुस्तक माझ्या हातात आत्ता आहे. तर अस्मिता दर्शचे ते प्रकाशक होते. मॅडमच्या वक्तृत्वाबद्दल मी खरंच आभारी आहे मॅडम. हा जो बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्व, दिस फॅसेट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॅज टू बी मोर अँड मोर डिस्कस्ड इन द कॉमन मॅन. सो दे ऑल कम टू नो what, because why I'm telling you this, because contemporary newspapers were not ready to accept Ambedkar ideology. Kesari was there, Maratha was there. म्हणजे मला, मी जे बोलतो ते समजण्याची ताकद असलेले काही ठराविक प्राध्यापक ह्या हॉलमध्ये आहेत. बाबासाहेबांच्या मूकनायकची जाहिरात केसरीमध्ये, मराठामध्ये छापण्यासाठी एका मोठ्या संपादकाने नकार दिला. परंतु ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, त्यावेळेस बाबासाहेबांनी त्यांची बातमी आपल्या मूकनायकामध्ये स्वतःहून दिली. म्हणजे तुम्हाला फक्त बाबासाहेबांचा अभ्यास नाही करावा लागत, तुम्हाला टिळकांचा आढावा घ्यावा लागतो, तुम्हाला गांधी बघावा लागतो, तुम्हाला सावरकर समजावं लागतात, तुम्हाला गोलवलकर विचार करावा लागतात. त्यावेळेस कुठेतरी बाबासाहेब कळतात. यानंतर मी अपूर्व बावस्कर याला विनंती करतो की त्यांनी त्याचे विचार इथं मांडावेत. धन्यवाद सर. आज 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. सर, परशुरामभाऊ महाविद्यालय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा अभिवादनपर कार्यक्रम मला इथं बोलण्याच्या संधी दिल्याबद्दल मी